नमस्कार मित्रांनो, मी चेंडू जेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एनरूट न्यूट्रिशन प्रेझेंट्स क्रिकेट वेडा। मित्रांनो, ज्या प्रकारचं क्रिकेट या वर्ल्ड कप मध्ये चालू आहे ते अक्षरशः वेड लावण्यासारखंच आहे। भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध 20 वर्षांनंतर वर्ल्ड कपच्या सामन्यात एक सुरेख असा विजय मिळवला, पण त्यात काही फार आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण का ज्या प्रकारचं क्रिकेट भारतीय संघ खेळतोय हा विजय अपेक्षितच होता। त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तान विरुद्ध एक दणदणीत असा विजय मिळवला, पण त्यात पण काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण का ज्या प्रकारचं क्रिकेट पाकिस्तानचा संघ खेळतोय हा निकाल अपेक्षितच होता। त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने इंग्लंड विरुद्ध सुरेख असा विजय मिळवला। ही जरा गोष्ट आश्चर्याची आहे, कारण का हा निकाल कोणालाच अपेक्षित नव्हता आणि आता ह्या निकालामुळे इंग्लंडचा संघ वर्ल्ड कपच्या बाहेर पडलाय। पण जरी तो वर्ल्ड कपच्या बाहेर पडला असेल तरी तो भारताच्या बाहेर सगळ्या संघांबरोबर सामने खेळूनच पडेल। त्यामुळे आता भारताचा पुढचा सामना उद्या इंग्लंड विरुद्ध लखनौ येथे खेळला जाणार आहे। हार्दिक पांड्या अजूनही इंजर्ड असल्यामुळे तो आपल्याला उद्याच्या पण सामन्यात खेळताना दिसणार नाहीये। हार्दिक, जर तुला लवकर तुझ्या मसल पेन पासून रिकवर व्हायचं असेल तर माझ्या बायो मध्ये जी लिंक आहे त्यावर क्लिक करून एनरूटचं रिकवर हे प्रोडक्ट लगेच ऑर्डर करून टाक, कारण का एनरूटचं रिकवर हे प्रोडक्ट तुला देऊ शकतं वर्ल्ड्स बेस्ट रिकव्हरी। मला वाटतं भारतीय संघात जर बदल झालाच तर अश्विनला परत एकदा त्याच्या फिरकीने मॅच फिरवण्याची संधी नक्की मिळू शकते। तो बदल सोडून मला वाटतं एक बदल पॉइंट्स टेबल मध्ये नक्की होईल, तो म्हणजे भारतीय संघ 10 गुणांवरून 12 गुणांवर जाईल। वळूयात आता प्रेडिक्शन्स कडे। मला वाटतं उद्याचा सामना निळी जर्सी घातलेला संघ नक्की जिंकेल। तर मित्रांनो, आमच्या ह्या ब्रेकिंग न्यूज, आमचे हे प्रेडिक्शन्स तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, कारण का क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय। बाय बाय।